आपण ज्या बॉलरचं पिच आहे त्या बॉलरच्या पिचवर जायचा प्रयत्न करूया। आपल्या सोबत दिनेश दुखंडे आहेत। दिनेश दुखंडे, शिवसेना भवन, इफ आय एम नॉट रॉंग। दिनेश, तू कुठे आहेस आणि नेमका आता तिथलं वातावरण काय आहे? व्हॉट इज द मोमेंट ओव्हर देअर? उदय सर, सध्या मी शिवसेना भवनासमोर उभा आहे आणि शिवसेना भवन तसंच मनसेचं राजगड या दोन्ही पक्ष कार्यालयांचा मी आढावा घेतला। सध्या तरी या ठिकाणी कुठलीही लगबग आपल्याला दिसून येत नाहीये। एक्झिट पोल जे जाहीर झालेले आहेत त्यामध्ये हे दोन्ही पक्ष सत्तेत येतील किंवा बहुमताच्या दिशेने जातील अशी कुठलीही शक्यता किंवा अंदाज व्यक्त केला गेलेला नाहीये। मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून दावा केला जातोय की होय, आमचंच सरकार येणार। मनसेचे नेते म्हणतात होय, हे शक्य आहे, राज ठाकरे मुख्यमंत्री होणार। तर शिवसेनेचे नेते म्हणतात की उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आणि स्वबळावर सत्ता स्थापन करणार। मात्र तशी कुठलीही उत्सुकता किंवा कार्यकर्त्यांची लगबग सध्या तरी या दोन्ही पक्ष कार्यालयांमध्ये आपल्याला दिसून येत नाहीये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं जे उमेदवार आहेत विधानसभा निवडणुकीतले त्यांची राजकीय करिअर जशी पणाला लागलेली आहे, तशीच या दोन्ही नेत्यांची जे प्रमुख आहेत दोन पक्षांचे त्यांची राजकीय करिअर्स पणाला लागली असं म्हणता येऊ शकतं। कारण सर्व पक्ष स्वबळावर निवडणुका लढतायत आणि आपली ताकद काय आहे हे या निवडणुकीमध्ये स्पष्ट होणार आहे। त्यामुळे साहजिकच जी मेहनत केली आहे, महाराष्ट्राच्या मतदारांनी काय कौल दिलेला आहे, काही वेळातच निकालातून हे चित्र स्पष्ट होईल। मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने जे घवघवीत यश मिळवलं, 18 खासदार निवडून आले, ते मोदींच्या करिश्म्यावर होते का हे निकालांच्या नंतर आता स्पष्ट होणार आहे। अशी एकूण परिस्थिती आहे सध्या तरी। एकूण परिस्थिती दिनेश तू सांगितली, पण काय सुरू आहे, त्यांच्या पक्षाचं काय सुरू आहे याचं वृत्तांकन तू करतोय। कार्यकर्ते जमले आहेत का? निकालाची उत्सुकता तिकडे दिसतेय का? काय नेमकं अनुभवायला मिळतंय? सकाळपासून काही चर्चा करणारे ग्रुप्सही पाहायला मिळाले असतील। सुवर्णा, विधानसभा निवडणुकीमध्ये सरकार स्थापनेची जी काही व्यूहरचना आहे त्याची खलबत मातोश्री असेल किंवा कृष्णकुंज असेल या ठिकाणी रचली जातात। मात्र निकाल ज्या निवडणुका मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबई बाहेर त्यांच्या कर्जत येथील फार्म हाऊसवर गेले होते। ते कदाचित कृष्णकुंजवर परतले असतील आणि निवडणुकीच्या एकूणच जो मतदारांचा कौल येईल त्या दृष्टीने पुढची पावलं काय असतील। किंग नाही, कारण जे एक्झिट पोलमध्ये दावे केले गेलेले आहेत, अंदाज व्यक्त केलेले आहेत, 15च्या वरती जागा द्यायला मनसेला सध्या कोणी तयार नाहीये। त्यामुळे किंग नाही तर किमान किंग मेकर तरी असावं अशी माफक अपेक्षा या पक्षाकडून असणार। तर दुसरीकडे मातोश्रीवर उद्धव ठाकरे आहेत, आपल्या नेत्यांसोबत गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये त्यांनी बैठका घेतलेल्या आहेत आणि काय नेमकी पुढची रणनीती शिवसेनेची राहील याविषयी चर्चा केलेली आहे। जर 75च्या वर शिवसेना गेली नाही तर आणि समजा भाजप स्पष्ट बहुमताच्या दिशेने गेलं नाही तर शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा होऊ लागलेली आहे। ज्या पद्धतीने दोन्ही पक्षांनी एकमेकांवर प्रचारामध्ये टीका केली, शिवसेनेसाठी आणि पर्यायाने उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत कठीण निर्णय असेल भाजपसोबत पुन्हा जायचं का। कारण त्यांना मतदारांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला आणि शिवसैनिकांना पटवून द्यावं लागेल की आपण पुन्हा भाजपसोबत का जातो आहोत। कदाचित जर ते पुन्हा भाजपसोबत गेले तर पक्षांतर्गत मोठं बंड होऊ शकतं अशीही एक राजकीय शक्यता व्यक्त केली जाते आहे। सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने असेल की निकालानंतर दोन भाऊ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतात का, एकमेकांची गरज एकमेकांना भासते का, काही नवीन राजकीय समीकरणं महाराष्ट्राच्या राजकारणात अस्तित्वात येतात का। भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे दोन्ही भावांनी किंवा ठाकरे बंधूंनी ही भूमिका मांडली होती की महाराष्ट्राच्या राजकारणात प्रादेशिक अस्मिता जपली पाहिजे, राष्ट्रीय पक्षांचा हस्तक्षेप आम्हाला नको आहे। त्यामुळे भाजपला दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे असं काही वेगळं समीकरण येतं का, अशा सर्व समीकरणांची चाचपणी दोन्ही पक्षांकडून केली गेलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।